हॅलो एव्हरीवन. आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, माझ्यासोबत माझ्या घरी चल. एखाद्याला जर बोलायचं असेल की माझ्यासोबत माझ्या घरी चल, तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार आहात? कम विथ मी टू माय हाऊस. कम विथ मी टू माय हाऊस. कम विथ मी टू माय हाऊस. माझ्यासोबत माझ्या घरी चल. मला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये किंवा मला तुला त्रास द्यायचा नाहीये. आय डोंट वॉन्ट टू ट्रबल यू. I don't want to trouble you. Or you can say, I don't want to bother you. I don't want to trouble you. Or you can say, I don't want to bother you. ट्रबल म्हणजे सुद्धा त्रास देणे, बॉदर मीन्स सुद्धा त्रास देणे. सो या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही वर्ड वापरू शकता. मला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये. आय डोंट वॉन्ट टू ट्रबल यू. और यू कॅन से, आय डोंट वॉन्ट टू बॉदर यू. हे तुमचं स्वतःचं घर आहे का? इज दिस युअर ओन हाऊस? इज दिस युअर ओन हाऊस? इज दिस युअर ओन हाऊस? हे तुमचं स्वतःचं घर आहे का? तुम्ही कालचा विचार करत आहात का? आर यू थिंकिंग अबाउट येस्टरडे? आर यू थिंकिंग अबाउट येस्टरडे? आर यू थिंकिंग अबाउट येस्टरडे? तुम्ही कालचा विचार करत आहात का? नेक्स्ट, तुम्ही एकटे राहता की कुटुंबासोबत? तुम्हाला एखाद्याला विचारायचे की तुम्ही एकटे राहता की कुटुंबासोबत राहता किंवा तुमच्या फॅमिली सोबत राहता, तर हे सेंटेन्स कसं विचारणार आहात? डू यू लिव्ह अलोन और विथ फॅमिली? डू यू लिव्ह अलोन और विथ फॅमिली? तुम्ही एकटे राहता की कुटुंबासोबत? डू यू लिव्ह अलोन और विथ फॅमिली? तुला काहीच समजत नाही. तुला काहीच समजत नाही. यू डोंट अंडरस्टँड एनिथिंग. यू डोंट अंडरस्टँड एनिथिंग. तुला काहीच समजत नाही. द नेक्स्ट, मी माझ्या मित्राला भेटायला चाललोय. मी माझ्या मित्राला भेटायला चाललोय. आय एम गोइंग टू मीट माय फ्रेंड. से, आय एम गोइंग टू मीट माय फ्रेंड. आय एम गोइंग टू मीट माय फ्रेंड. मी माझ्या मित्राला भेटायला चाललोय. तुला काहीच समजत नाही. यू डोंट अंडरस्टँड एनिथिंग. मी माझ्या मित्राला भेटायला चाललोय. आय एम गोइंग टू मीट माय फ्रेंड. आपण नंतर बोलू शकतो का? कॅन वी टॉक लेटर? कॅन वी टॉक लेटर? कॅन वी टॉक लेटर? आपण नंतर बोलू शकतो का? तुम्ही मला कसे ओळखता? हाऊ डू यू नो मी? हाऊ डू यू नो मी? आपण नंतर बोलू शकतो का? कॅन वी टॉक लेटर? तुम्ही मला कसे ओळखता? हाऊ डू यू नो मी? नेक्स्ट सेंटेन्स, त्याच्या शर्टवर तेलकट डाग होते. हे सेंटेन्स कसं बोलायचं आहे? देअर वर ऑइली स्टेन्स ऑन हिज शर्ट. देअर वर ऑइली स्टेन्स ऑन हिज शर्ट. त्याच्या शर्टवर तेलकट डाग होते. स्टेन्स मीन्स डाग. त्याच्या शर्टवर तेलकट डाग होते. देअर वर ऑइली स्टेन्स ऑन हिज शर्ट. तू खूप हट्टी आहेस. तू खूप हट्टी आहेस. यू आर व्हेरी स्टबर्न. यू आर व्हेरी स्टबर्न. स्टबर्न मीन्स हट्टी. यू आर व्हेरी स्टबर्न. तू खूप हट्टी आहे. सपोज तुम्हाला बोलायचं आहे की तो खूप हट्टी आहे, तर तुम्ही काय बोलणार आहात? ही इज व्हेरी स्टबर्न. ही तोच्या ऐवजी बोलायचं असेल, ती खूप हट्टी आहे, तर तुम्ही काय बोलणार आहात? शी इज व्हेरी स्टबर्न. तू खूप हट्टी आहेस. यू आर व्हेरी स्टबर्न. तो खूप हट्टी आहे. ही इज व्हेरी स्टबर्न.
ती खूप हट्टी आहे. शी इज व्हेरी स्टबन. द नेक्स्ट सेंटेन्स, दुसरा कोणताही मार्ग नाही. देअर इज नो अदर वे. देअर इज नो अदर वे. दुसरा कोणताही मार्ग नाही. देअर इज नो अदर वे. नेक्स्ट सेंटेन्स, तुम्ही ऑफिसला कसे जाता? हाऊ डू यू गो टू दी ऑफिस? हाऊ डू यू गो टू दी ऑफिस? हाऊ डू यू गो टू दी ऑफिस? तुम्ही ऑफिसला कसे जाता? तुम्हाला जर दुसरा कोणीतरी क्वेश्चन केलाय आणि तुम्हाला आन्सर द्यायचंय की मी कारने ऑफिसला जातो, तर तुम्ही कसे बोलणार आहात? आय गो टू दी ऑफिस बाय कार. आय गो टू दी ऑफिस बाय कार. आय गो टू दी ऑफिस बाय कार मीन्स मी कारने ऑफिसला जातो. जर तुम्हाला कारने ऐवजी बोलायचं आहे की मी बाईकने ऑफिसला जातो, तर तुम्ही काय उत्तर देणार आहात? आय गो टू दी ऑफिस बाय बाईक. जर आपण बसने जात असाल तर तुम्ही बाईक ऐवजी वापरू शकता बस. ट्रेननी जात असाल तर वापरू शकता ट्रेन. मी कारने ऑफिसला जातो. आय गो टू दी ऑफिस बाय कार. मी बाईकने ऑफिसला जातो. आय गो टू दी ऑफिस बाय बाईक. आय गो किंवा मी बसने ऑफिसला जातो. आय गो टू दी ऑफिस बाय बस. मी ट्रेनने ऑफिसला जातो. आय गो टू दी ऑफिस बाय ट्रेन. अशा पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. नेक्स्ट सेंटेन्स, तुम्ही आणखी थोडा वेळ थांबू शकाल का? कुड यू स्टे अ लिटल लॉंगर? कुड यू स्टे अ लिटल लॉंगर? तुम्ही आणखी थोडा वेळ थांबू शकाल का? कुड यू स्टे अ लिटल लॉंगर? देन नेक्स्ट सेंटेन्स आहे की राधा खूप हट्टी आहे. हे सेंटेन्स तुम्ही काय बोलणार आहात किंवा याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये काय होणार आहे हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. बालिश होऊ नका. समोरची व्यक्ती जर खूप बालिशपणे वागत असेल तर आपण बोलतो की बालिश होऊ नको. तेव्हा इंग्लिशमध्ये कसं बोलणार आहात? डोंट बी चाइल्डिश. से डोंट बी चाइल्डिश. डोंट बी चाइल्डिश. चाइल्डिश मीन्स बालिश, लहान मुलासारखे वागणे. बालिश होऊ नका. डोंट बी चाइल्डिश. द नेक्स्ट, ती खूप बालिश आहे. शी इज व्हेरी चाइल्डिश. शी इज व्हेरी चाइल्डिश. ती खूप बालिश आहे. सपोज तुम्हाला बोलायचं आहे की राजू खूप बालिश आहे, तर तुम्ही हे सेंटेन्स कसं बोलणार आहात हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. नेक्स्ट सेंटेन्स, ती खूप घोरते. शी स्नोज अ लॉट. शी स्नोज अ लॉट. स्नो मीन्स घोरणे. ती खूप घोरते. शी स्नोज अ लॉट. कृपया घोरणे थांबवा. प्लीज स्टॉप स्नोरिंग. प्लीज स्टॉप स्नोरिंग. ती खूप घोरते. शी स्नोज अ लॉट. कृपया घोरणे थांबवा. प्लीज स्टॉप स्नोरिंग. नेक्स्ट, मला खूप वाईट वाटतंय. एखाद्या गोष्टीचं आपल्याला वाईट वाटत असेल तर आपण बोलतो की मला खूप वाईट वाटतंय. तेव्हा काय बोलायचं आहे? आय फील व्हेरी सॅड. आय फील व्हेरी सॅड. मला खूप वाईट वाटतंय. पण हेच सेंटेन्स असं बोलायचं आहे की मला खूप वाईट वाटलं, म्हणजे अगोदर वाईट वाटलं तेव्हा आपण काय बोलायचं आहे? आय फेल्ट व्हेरी सॅड. आय फेल्ट व्हेरी सॅड. वाईट वाटतंय, फील व्हेरी सॅड. वाईट वाटलं, फेल्ट व्हेरी सॅड. मला खूप वाईट वाटतंय, आय फील व्हेरी सॅड. मला खूप वाईट वाटलं, आय फेल्ट व्हेरी सॅड. माझी काळजी करू नकोस. एखाद्याला तुम्हाला सांगायचंय की माझी काळजी करू नकोस, तेव्हा तुम्ही काय बोला? डोंट वरी अबाउट मी. से डोंट वरी अबाउट मी. डोंट वरी अबाउट मी. हेच सेंटेन्स जर तुम्हाला बोलायचं आहे की त्याची काळजी करू नको, तर तुम्ही बोला डोंट वरी अबाउट हिम.
डोंट वरी अबाउट हिम. तिची काळजी करू नको. डोंट वरी अबाउट हर. देन सर्वजण माझ्या विरोधात आहेत किंवा सगळे माझ्या विरोधात आहेत. एव्हरीवन इज अगेन्स्ट मी. एव्हरीवन इज अगेन्स्ट मी. अगेन्स्ट मीन्स विरोधात. सर्वजण माझ्या विरोधात आहेत. एव्हरीवन इज अगेन्स्ट मी. माझ्याबद्दल ऐवजी बोलायचं आहे तुम्हाला सर्वजण त्याच्या विरोधात आहेत. एव्हरीवन इज अगेन्स्ट हिम. सर्वजण तिच्या विरोधात आहेत. एव्हरीवन इज अगेन्स्ट हर. माझी काळजी करू नकोस. डोंट वरी अबाउट मी. त्याची काळजी करू नकोस. डोंट वरी अबाउट हिम. तिची काळजी करू नकोस. डोंट वरी अबाउट हर. सर्वजण माझ्या विरोधात आहेत. एव्हरीवन इज अगेन्स्ट मी. सर्वजण त्याच्या विरोधात आहेत. एव्हरीवन इज अगेन्स्ट हिम. सर्वजण तिच्या विरोधात आहेत. एव्हरीवन इज अगेन्स्ट हर. जर तुम्हाला माझ्या, त्याच्या, तिच्या ऐवजी कोणतंही दुसरं नाव घ्यायचं असेल, जसे की राज असेल, राम असेल किंवा कोणतंही नाव असेल, तर तुम्ही मी, हिम किंवा हरच्या ऐवजी तिथे फक्त ते नाव रिप्लेस करून हे सेंटेन्स बोलायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स. आता काहीही बोलू नकोस. डोंट से एनिथिंग नाव. डोंट से एनिथिंग नाव. डोंट से एनिथिंग नाव. आता काहीही बोलू नकोस. तू खूप वेळ घेत आहेस. यू आर टेकिंग टू लॉंग. यू आर टेकिंग टू लॉंग. तू खूप वेळ घेत आहेस. यू आर टेकिंग टू लॉंग. तो नेहमीच वेळेवर असतो. ही इज ऑलवेज ऑन टाइम. ही इज ऑलवेज ऑन टाइम. तो नेहमीच वेळेवर असतो. ही इज ऑलवेज ऑन टाइम. तू कधीही बदलणार नाहीस. यू विल नेव्हर चेंज. यू विल नेव्हर चेंज. तू कधीही बदलणार नाहीस. यू विल नेव्हर चेंज. तू सर्व मर्यादा ओलांडल्या आहेस. हे इंग्लिशमध्ये बोला. यू हॅव क्रॉस्ड ऑल लिमिट्स. यू हॅव क्रॉस्ड ऑल लिमिट्स. यू हॅव क्रॉस्ड ऑल लिमिट्स. तू सर्व मर्यादा ओलांडल्या आहेस. द नेक्स्ट सेंटेन्स इज मला सगळ्याचा कंटाळा आला आहे. आय एम टायर्ड ऑफ एव्हरीथिंग. आय एम टायर्ड ऑफ एव्हरीथिंग. तू सर्व मर्यादा ओलांडल्या आहेस. यू हॅव क्रॉस्ड ऑल लिमिट्स. मला सगळ्याचा कंटाळा आला आहे. आय एम टायर्ड ऑफ एव्हरीथिंग. नेक्स्ट सेंटेन्स. मला माझे काम करू द्या. लेट मी डू माय वर्क. लेट मी डू माय वर्क. लेट मी डू माय वर्क. मला माझे काम करू द्या. तू इथे कसा आलास? हाऊ डिड यू कम हिअर? हाऊ डिड यू कम हिअर? तू इथे कसा आलास? हाऊ डिड यू कम हिअर? नेक्स्ट सेंटेन्स. माझ्याकडे आता काहीही उरलेले नाही. जेव्हा तुम्हाला बोलायचे की माझ्याकडे आता काहीही उरलेले नाही, तेव्हा बोला आय हॅव नथिंग लेफ्ट नाऊ. आय हॅव नथिंग लेफ्ट नाऊ. आय हॅव नथिंग लेफ्ट नाऊ. माझ्याकडे आता काहीही उरलेले नाही. ती उंच उडी मारू शकते. शी कॅन जम्प हाय. शी कॅन जम्प हाय. ती उंच उडी मारू शकते. शी कॅन जम्प हाय. माझ्या फोनला हात लावू नकोस. डोंट टच माय फोन. डोंट टच माय फोन. डोंट टच माय फोन. माझ्या फोनला हात लावू नकोस. तुमचा फोन सायलेंट वर ठेवा. पुट युअर फोन ऑन सायलेंट. पुट युअर फोन ऑन सायलेंट. तुमचा फोन सायलेंट वर ठेवा. पुट युअर फोन ऑन सायलेंट. नेक्स्ट. मोकळा झाल्यावर मला फोन कर. किंवा आपण एखाद्याला बोलतो की फ्री झाल्यावर मला फोन कर, तर इंग्लिशमध्ये बोला कॉल मी वेन यू आर फ्री. कॉल मी वेन यू आर फ्री.
फ्री झाल्यावर मला फोन कर. कॉल मी वेन यू आर फ्री. देन नेक्स्ट, कोणाचा तरी फोन वाजत आहे. समवन्स फोन इज रिंगिंग. समवन्स फोन इज रिंगिंग. कोणाचा तरी फोन वाजत आहे. समवन्स फोन इज रिंगिंग. नेक्स्ट, फोन उचल. पिक अप द फोन. फोन उचल. पिक अप द फोन. पिक अप द फोन. पिक अप द फोन. फोन उचल. मी तुम्हाला नंतर फोन करेन. आय विल कॉल यू लेटर. आय विल कॉल यू लेटर. फोन उचल. पिक अप द फोन. मी तुम्हाला नंतर फोन करेन. आय विल कॉल यू लेटर. मी खिडक्या उघडू शकतो का? मी खिडक्या उघडू शकतो का? कॅन आय ओपन द विंडोज? कॅन आय ओपन द विंडोज? कॅन आय ओपन द विंडोज? मी खिडक्या उघडू शकतो का? तुम्हाला हे खरे वाटते का? डू यू थिंक इट्स ट्रू? डू यू थिंक इट्स ट्रू? डू यू थिंक इट्स ट्रू? तुम्हाला हे खरे वाटते का? पाणी उकळत आहे. वॉटर इज बॉइलिंग. वॉटर इज बॉइलिंग. पाणी उकळत आहे. वॉटर इज बॉइलिंग. सपोज तुम्हाला इथे बोलायचं असेल की दूध उकळत आहे, तर तुम्ही हे सेंटेन्स काय बोलाल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. देन नेक्स्ट सेंटेन्स इज गॅस बंद कर. टर्न ऑफ द गॅस. टर्न ऑफ द गॅस. टर्न ऑफ द गॅस. गॅस बंद कर. सपोज तुम्हाला हे एकाच सेंटेन्स मध्ये बोलायचे, समोरच्याला सांगायचे की पाणी उकळते, गॅस बंद कर, तर तुम्ही बोला वॉटर इज बॉइलिंग, टर्न ऑफ द गॅस, किंवा टर्न ऑफ द गॅस, वॉटर इज बॉइलिंग. नेक्स्ट सेंटेन्स, ती आज उशिरा उठली. शी वोक अप लेट टुडे. ती आज उशिरा उठली. शी वोक अप लेट टुडे. शी वोक अप लेट टुडे. नेक्स्ट, मी तुला कधीही एकटी सोडणार नाही. आय विल नेव्हर लिव्ह यू अलोन. आय विल नेव्हर लिव्ह यू अलोन. आज ती उशिरा उठली. शी वोक अप लेट टुडे. मी तुला कधीही एकटे सोडणार नाही. आय विल नेव्हर लिव्ह यू अलोन. आय विल नेव्हर लिव्ह यू अलोन. ती काहीही करत नाही. एखादी व्यक्ती काहीच करत नाही तर आपण बोलतो ती काहीही करत नाही, तेव्हा बोला शी डझंट डू एनिथिंग. शी डझंट डू एनिथिंग. शी डझंट डू एनिथिंग. ती काहीही करत नाही. तू हे करू शकत नाहीस. यू कांट डू इट. यू कांट डू इट. तू हे करू शकत नाहीस. यू कांट डू इट. जर सपोज तुम्हाला इथे बोलायचं आहे तू हे करू शकतो, तू हे करू शकतोस किंवा करू शकतो, तेव्हा बोला यू कॅन डू इट. यू कॅन डू इट. तू हे करू शकतोस. नेक्स्ट सेंटेन्स, उद्या तू फ्री आहेस का? तुम्हाला एखाद्याला विचारायचे की उद्या तू फ्री आहेस का, तेव्हा बोला आर यू फ्री टुमारो. आर यू फ्री टुमारो. आर यू फ्री टुमारो. उद्या तू फ्री आहेस का? आन्सर मध्ये बोलायचं असेल जर नाही मला थोडे काम करायचे आहे, तेव्हा बोला नो आय हॅव सम वर्क टू डू. नो आय हॅव सम वर्क टू डू. नाही मला थोडे काम करायचे आहे. नो आय हॅव सम वर्क टू डू. पण तुम्हाला सपोज बोलायचं असेल हो मी उद्या फ्री आहे. हो मी उद्या फ्री आहे, तेव्हा बोला येस आय एम फ्री टुमारो. उद्या तू फ्री आहेस का? आर यू फ्री टुमारो. नाही मला थोडे काम करायचे आहे. नो आय हॅव सम वर्क टू डू. हो मी उद्या फ्री आहे. येस आय एम फ्री टुमारो. तो पुण्याला गेला. हे सेंटेन्स कसं बोलायचं आहे? ही वेंट टू पुणे. ही वेंट टू पुणे. तुम्हाला इथं पुण्याला ऐवजी बोलायचं असेल
तो मुंबईला गेला, तर तुम्ही बोलणार आहात ही वेंट टू मुंबई. अशा प्रकारे कोणत्या गावाला किंवा कोणत्या शहरात गेलेला आहे त्या शहराचं नाव इथे तुम्ही रिप्लेस करू शकता. हीच्या ऐवजी तुम्हाला ती बोलायचं असेल तर शी रिप्लेस करू शकता. एखादं नाव घ्यायचं असेल तर तुम्ही नाव घेऊन बोलू शकता, जसं की राम वेंट टू पुणे किंवा राम वेंट टू मुंबई. अशा पद्धतीने हे सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. देन नेक्स्ट सेंटेन्स इज जास्त भाव खाऊ नको. एखादी व्यक्ती खूप भाव खात असेल किंवा आपण काहीतरी करायला सांगतोय किंवा काहीतरी विचारतोय, बोलत नसेल, काहीही कारण असेल तर आपण बोलतो जास्त भाव खाऊ नको. तेव्हा बोला डोंट ऍक्ट सो प्रायसी. Don't act so pricey. Don't act so pricey. Don't act so pricey. Next sentence. तू असं का केलंस? Why did you do so? तू असं का केलंस? Why did you do so? Why did you do so? Why did you do so? Then next, मुद्द्यावर या. Come to the point. Come to the point. मुद्द्यावर या. कम टू द पॉइंट. तो सध्या घरी नाहीये. तुम्हाला एखाद्याला सांगायचंय की तो सध्या घरी नाहीये, तेव्हा बोला ही इज नॉट ॲट होम राईट नाऊ. ही इज नॉट ॲट होम राईट नाऊ. ही इज नॉट ॲट होम राईट नाऊ. तो सध्या घरी नाहीये. तो घरी आहे. ही इज ॲट होम. ही इज ॲट होम. तो घरी आहे. तो सध्या घरी नाहीये. ही इज नॉट ॲट होम राईट नाऊ. तो घरी आहे. ही इज ॲट होम. नेक्स्ट सेंटेन्स. तू खरं का बोलला नाहीस? वाय डिडंट यू टेल द ट्रूथ? तू खरं का बोलला नाहीस? वाय डिडंट यू टेल द ट्रूथ? टेल द ट्रूथ. वाय डिडंट यू टेल द ट्रूथ? तू खरं का बोलला नाहीस? देन नेक्स्ट, तिला कमी लेखू नका. एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या व्यक्तीला आपण कमी लेखत असेल तर बोलतो की तिला कमी लेखू नका, त्याला कमी लेखू नका किंवा या गोष्टीला कमी लेखू नका. तेव्हा काय बोलतो आपण? कमी लेखण्यासाठी वर्ड आहे अंडर एस्टिमेट. तर हे सेंटेन्स कसं होणार आहे बघा. तिला कमी लेखू नका. डोंट अंडर एस्टिमेट हर. डोंट अंडर एस्टिमेट हर मीन्स तिला कमी लेखू नका. जर इथं सपोज त्याला कमी लेखू नका असेल तेव्हा आपण काय बोलणार आहे? डोंट अंडर एस्टिमेट हिम. अंडर एस्टिमेट मीन्स कमी लेखणे. अंडर एस्टिमेट मीन्स कमी लेखणे. नेक्स्ट सेंटेन्स. अनवाणी चालू नका. अनवाणी चालणे म्हणजे पायात चप्पल न घालता चालणे. मग पायात चप्पल न घालता चालू नको म्हणजे अनवाणी चालू नको असं सांगायचं असेल तेव्हा बोला डोंट वॉक बेअरफूट. डोंट वॉक बेअरफूट. बेअरफूट मीन्स अनवाणी. डोंट वॉक बेअरफूट. अनवाणी चालू नको. काळजी करू नको. मी कोणालाही सांगणार नाही. डोंट वरी. I won't tell anyone. काळजी करू नको. मी कोणालाही सांगणार नाही. डोंट वरी. आय वोंट टेल एनीवन. वोंट हे काय आहे? विल नॉटचे संक्षिप्त रूप आहे. आपण असंही बोलू शकतो डोंट वरी आय विल नॉट टेल एनीवन किंवा असंही बोलू शकतो डोंट वरी आय वोंट टेल एनीवन. तिची चेष्टा करू नकोस. तेव्हा बोला डोंट मेक फन ऑफ हर. डोंट मेक फन ऑफ हर. डोंट मेक फन ऑफ हर. तिची चेष्टा करू नकोस. देन नेक्स्ट, तिला टोमणा मारू नकोस. डोंट टॉन्ट हर. डोंट टॉन्ट हर. डोंट टॉन्ट हर. तिला टोमणा मारू नकोस. तिची चेष्टा करू नकोस. डोंट मेक फन ऑफ हर किंवा तिची मस्करी करू नको, तिची थट्टा करू नको असं जेव्हा बोलायचं असतं तेव्हाही तुम्ही हेच सेंटेन्स बोलायचं आहे. डोंट मेक फन ऑफ हर. देन तिला टोमणा मारू नकोस. डोंट टॉन्ट हर. तू त्याला पाहिलेस का? डिड यू सी हिम. तू त्याला पाहिलेस का? डिड यू सी हिम. डिड यू सी हिम. तू त्याला पाहिलेस का? नेक्स्ट सेंटेन्स. ती माझ्याकडे पैशासाठी आली. शी केम टू मी फॉर मनी. शी केम टू मी फॉर मनी. शी केम टू मी फॉर मनी. ती माझ्याकडे पैशासाठी आली. नेक्स्ट सेंटेन्स.
मी ते नेहाकडून ऐकले. एखादी गोष्ट तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून ऐकली असेल तेव्हा बोलता मी ते नेहाकडून ऐकले किंवा मी ते तिच्याकडून ऐकले, मी ते त्याच्याकडून ऐकले. तर आपल्या इथे सेंटेन्स आहे मी ते नेहाकडून ऐकले, तेव्हा बोलायचं आहे आय हर्ड इट फ्रॉम नेहा. आय हर्ड इट फ्रॉम नेहा. मी ते नेहाकडून ऐकले. नेहाऐवजी तुम्हाला बोलायचं आहे की मी हे तिच्याकडून ऐकले किंवा त्याच्याकडून ऐकले. जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल की मी हे तिच्याकडून ऐकले तेव्हा काय बोलणार आहात, आय हर्ड इट फ्रॉम हर. किंवा त्याच्याकडून ऐकले असं सांगायचं असेल तेव्हा आय हर्ड इट फ्रॉम हिम, मीन्स मी त्याच्याकडून ऐकले. देन नेक्स्ट, तू त्याला का मारलेस, वाय डिड यू बीट हिम. वाय डिड यू बीट हिम. तू त्याला का मारलेस, वाय डिड यू बीट हिम. यावर कोणताही उपाय नाही. सपोज तुम्हाला एखाद्याला सांगायचे की यावर कोणताही उपाय नाही, तेव्हा काय बोलणार आहात, देर इज नो सोल्युशन टू दिस. से देर इज नो सोल्युशन टू दिस. देर इज नो सोल्युशन टू दिस. देन नेक्स्ट, मला काही प्रॉब्लेम नाहीये, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. यावर कोणताही उपाय नाही, देर इज नो सोल्युशन टू दिस. मला काही प्रॉब्लेम नाहीये, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. नेक्स्ट, त्याच्याकडे काहीच नाही. त्याच्याकडे काहीच नाही, ही हॅज नथिंग. ही हॅज नथिंग. नथिंग मीन्स काहीच नाही. ही हॅज त्याच्याकडे काहीच नाही. ही हॅज नथिंग. द नेक्स्ट, तू हे काय केलंस, व्हॉट हॅव यू डन दिस. व्हॉट हॅव यू डन दिस. व्हॉट हॅव यू डन दिस. तू हे काय केलंस. नेक्स्ट सेंटेन्स, ती व्यस्त असावी. ती व्यस्त असावी, शी मस्ट बी बिझी. शी मस्ट बी बिझी मीन्स ती व्यस्त असावी, शी मस्ट बी बिझी. द नेक्स्ट सेंटेन्स, जा, तुझे मित्र तुझी वाट पाहत आहेत. जा, गो, तुझे मित्र तुझी वाट पाहत आहेत. युअर फ्रेंड्स आर वेटिंग फॉर यू. गो, युअर फ्रेंड्स आर वेटिंग फॉर यू. जा, तुझे मित्र तुझी वाट पाहत आहेत. ती लगेच आजारी पडते. एखादी व्यक्ती पावसात भिजल्यानंतर किंवा वातावरणात बदल झाल्यानंतर, पाण्यात चेंज झाल्यानंतर काहीही झालं की लगेच आजारी पडते. तर आपण बोलतो की ती लगेच आजारी पडते, तेव्हा बोला शी इमिडिएटली फॉल्स इल. से शी इमिडिएटली फॉल्स इल. शी इमिडिएटली फॉल्स इल मीन्स ती लगेच आजारी पडते. ती ऐवजी बोलायचं असेल की तो लगेच आजारी पडतो तर आपण बोलणार की ही इमिडिएटली फॉल्स इल मीन्स तो लगेच आजारी पडतो. देन नेक्स्ट, मला काहीच पश्चाताप नाही. आय हॅव नो रिग्रेट्स. मला काहीच पश्चाताप नाही. आय हॅव नो रिग्रेट्स. मला काहीच पश्चाताप नाही. आय हॅव नो रिग्रेट्स. नेक्स्ट सेंटेन्स, आम्ही रस्ता चुकलो आहे. वी हॅव लॉस्ट आवर वे. आम्ही रस्ता चुकलो आहे. वी हॅव लॉस्ट आवर वे. वी हॅव लॉस्ट आवर वे. आम्ही रस्ता चुकलो आहे. नेक्स्ट सेंटेन्स, त्याने तिला शिवी दिली नाही. तर हे सेंटेन्स बोला, ही डिडंट अब्यूज हर. ही डिडंट अब्यूज हर. त्याने तिला शिवी दिली नाही. ही डिडंट अब्यूज हर. नेक्स्ट सेंटेन्स, तू किती वेळ काम करणार आहेस. हाऊ लॉंग आर यू गोइंग टू वर्क. तू किती वेळ काम करणार आहेस. हाऊ लॉंग आर यू गोइंग टू वर्क. तू किती वेळ काम करणार आहेस. हाऊ लॉंग आर यू गोइंग टू वर्क. हाऊ लॉंग आर यू गोइंग टू वर्क. त्या प्लेटला हात लावू नको, ते गरम आहे.
हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये बोला. डोंट टच दॅट प्लेट दॅट्स हॉट. से डोंट टच दॅट प्लेट दॅट्स हॉट. डोंट टच दॅट प्लेट दॅट्स हॉट. नेक्स्ट सेंटेन्स. आता काही फरक पडत नाही. इट डझंट मॅटर एनीमोर. से इट डझंट मॅटर एनीमोर. एनीमोर. आता काही फरक पडत नाही. इट डझंट मॅटर एनीमोर. नेक्स्ट. तो फक्त बहाणे करत आहे. ही इज जस्ट मेकिंग एक्सक्युजेस. तो फक्त बहाणे करत आहे. ही इज जस्ट मेकिंग एक्सक्युजेस. तो फक्त बहाणे करत आहे. ही इज जस्ट मेकिंग एक्सक्युजेस. नेक्स्ट. नेक्स्ट सेंटेन्स. सगळं काही कारणास्तवच होतं किंवा सगळं काही कारणास्तवच घडतं. बोला. एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. सगळं काही कारणास्तवच होतं किंवा सगळं काही कारणास्तवच घडतं. मला तुझ्यासोबत वाद घालायचा नाही. आय डोंट वॉन्ट टू आर्ग्यू विथ यू. मला तुझ्यासोबत वाद घालायचा नाही असं बोलायचं असेल तेव्हा बोला. आय डोंट वॉन्ट टू आर्ग्यू विथ यू. आय डोंट वॉन्ट टू आर्ग्यू विथ यू. मला तुझ्यासोबत वाद घालायचा नाही. आर्ग्यू मीन्स वाद घालणे. आय डोंट वॉन्ट टू आर्ग्यू विथ यू. मला तुझ्यासोबत वाद घालायचा नाही. मी असा विचार कधीच केला नव्हता. आपण एखाद्याला बोलतो मी असा विचार कधीच केला नव्हता तेव्हा बोला. आय नेव्हर थॉट लाईक दिस. से आय नेव्हर थॉट लाईक दिस. आय नेव्हर थॉट लाईक दिस. मी असा विचार कधीच केला नव्हता. देन नेक्स्ट. मला सगळं समजलं. आय अंडरस्टूड एव्हरीथिंग. आय अंडरस्टूड एव्हरीथिंग. आय अंडरस्टूड एव्हरीथिंग. मला सगळं समजलं. तुझा दिवस कसा गेला. हाऊ वॉज युअर डे. मी असा विचार कधीच केला नव्हता. आय नेव्हर थॉट लाईक दिस. मला सगळं समजलं. आय अंडरस्टूड एव्हरीथिंग. तुझा दिवस कसा गेला. हाऊ वॉज युअर डे. नेक्स्ट सेंटेन्स. सगळं नेहमी योजनेनुसार होत नाही किंवा आपण बऱ्याचदा बोलतो की आपण प्रत्येक गोष्ट ठरवल्याप्रमाणे होत नाही. तुम्हाला जेव्हा बोलायचं असेल की प्रत्येक गोष्ट ठरवल्याप्रमाणे होत नाही तेव्हा इंग्लिशमध्ये बोला. थिंग्स डोंट ऑलवेज गो ॲज प्लॅन्ड. से थिंग्स डोंट ऑलवेज गो ॲज प्लॅन्ड. थिंग्स डोंट ऑलवेज गो ॲज प्लॅन्ड मीन्स सगळं नेहमी योजनेनुसार होत नाही. देन नेक्स्ट सेंटेन्स. आता पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे. एखादी गोष्ट आपल्याकडून चुकून घडली किंवा चुकून आपण केली तर नंतर आपण बोलतो की मला पश्चाताप झालाय. तर आपण एखाद्याला समोरच्याला बोलतो की आता पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे तेव्हा इंग्लिशमध्ये बोला. व्हॉट्स द पॉइंट ऑफ रिग्रेटिंग नाव. से व्हॉट्स द पॉइंट ऑफ रिग्रेटिंग नाव. आता पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे. व्हॉट्स द पॉइंट ऑफ रिग्रेटिंग नाव. ती मला नेहमी मदत करते. शी ऑलवेज हेल्प्स मी. शी ऑलवेज हेल्प्स मी.
ती मला नेहमी मदत करते. शी ऑलवेज हेल्प्स मी. जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल की तो मला नेहमी मदत करतो, तेव्हा तुम्ही बोला ही ऑलवेज हेल्प्स मी. ही ऑलवेज हेल्प्स मी. पण तुम्हाला जेव्हा बोलायचं असेल की मी तिला नेहमी मदत करते, मी तिला नेहमी मदत करते, तेव्हा बोला आय ऑलवेज हेल्प हर. ती मला नेहमी मदत करते. शी ऑलवेज हेल्प्स मी. तो मला नेहमी मदत करतो. ही ऑलवेज हेल्प्स मी. मी तिला नेहमी मदत करते. आय ऑलवेज हेल्प हर. द नेक्स्ट सेंटेन्स, मला हे अपेक्षित नव्हतं. आय डिडंट एक्सपेक्ट दिस. एक्सपेक्ट दिस. मला हे अपेक्षित नव्हतं. आय डिडंट एक्सपेक्ट दिस. ती स्वयंपाकघरात आहे. शी इज इन द किचन. शी इज in the kitchen. She is in the kitchen. ती स्वयंपाकघरात आहे. नेक्स्ट सेंटेन्स, हे दिसतं तितकं सोपं नाही. इट्स नॉट ॲज इझी ॲज इट लुक्स. से इट्स नॉट ॲज इझी ॲज इट लुक्स. हे दिसतं तितकं सोपं नाही. इट्स नॉट ॲज इझी ॲज इट लुक्स. द नेक्स्ट, ते आता व्यस्त आहेत. दे आर बिझी राईट नाऊ. ते आता व्यस्त आहेत. दे आर बिझी राईट नाऊ. ते आता व्यस्त आहेत. दे आर बिझी राईट नाऊ. त्याच्या ऐवजी बोलायचं असेल तो आता व्यस्त आहे, तर बोला ही इज बिझी राईट नाऊ. ती आता व्यस्त आहे. शी इज बिझी राईट नाऊ. ते आता व्यस्त आहेत. दे आर बिझी राईट नाऊ. तो आता व्यस्त आहे. ही इज बिझी राईट नाऊ. ती आता व्यस्त आहे. शी इज बिझी राईट नाऊ. पण सपोज तुम्हाला इथं बोलायचं आहे की मी आता बिझी आहे, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? आय एम बिझी राईट नाऊ. द नेक्स्ट सेंटेन्स इज राम आणि श्याम आता व्यस्त आहेत. राम आणि श्याम आता व्यस्त आहेत. हे सेंटेन्स काय होणार आहे हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तू मला आधीच सांगू शकला असतास. तू मला आधीच सांगू शकला असतास. यू कुड हॅव टोल्ड मी अर्लियर. से यू कुड हॅव told me earlier. तू मला आधीच सांगू शकला असतास. You could have told me earlier. The next sentence is तुम्ही जास्त काळजी घ्यायला हवी होती. You should have been more careful. You should have been more careful. तुम्ही जास्त काळजी घ्यायला हवी होती. You should have been more careful. The next sentence is मला याची सवय व्हायला थोडा वेळ लागेल. It will take me some time to get used to it. Say it will take me. It will take me some time to get used to it. मला याची सवय व्हायला थोडा वेळ लागेल. Say it will take me some time to get used to it. It will take me some time to get used to it. It will take me some time to get used to it. नेक्स्ट सेंटेन्स, तुला काही लागलं तर मला सांग, किंवा तुला काही हवं असेल तर मला सांग, किंवा तर मला कळव. तेव्हा बोला लेट मी नो इफ यू नीड एनिथिंग. लेट मी नो इफ you need anything.
तुला काही लागलं तर मला सांग किंवा तुला काही हवं असेल तर मला सांग किंवा कळव. लेट मी नो इफ यू नीड एनिथिंग. नेक्स्ट सेंटेन्स, जर मला काही हवे असेल तर मी तुम्हाला कळवेन किंवा जर मला काही लागलं तर मी तुम्हाला सांगेन. तेव्हा बोला, इफ आय नीड एनिथिंग आय विल लेट यू नो. इफ आय नीड एनिथिंग I will let you know. तुला काही लागलं तर मला सांग. लेट मी नो इफ यू नीड एनिथिंग. जर मला काही हवे असेल तर मी तुम्हाला कळवेन किंवा मला जर काही लागलं तर मी तुम्हाला कळवेन. इफ आय नीड एनिथिंग आय विल लेट यू नो. याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. तुम्हाला एखाद्याला बोलायचंय की याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस, तेव्हा बोला, डोंट टेक इट द रॉंग वे. डोंट टेक इट द रॉंग वे. डोंट टेक इट द रॉंग वे याचा चुकीचा अर्थ घेऊ नको. नेक्स्ट सेंटेन्स, घरी सगळं ठीक आहे ना? इज एव्हरीथिंग ओके ॲट होम. घरी सगळं ठीक आहे ना? इज एव्हरीथिंग ओके ॲट होम. इज एव्हरीथिंग ओके ॲट होम. नेक्स्ट, दार लॉक करायला विसरू नकोस. डोंट फॉरगेट टू लॉक द डोअर. डोंट फॉरगेट टू लॉक द डोअर. डोंट फॉरगेट टू लॉक द डोअर. याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. डोंट टेक इट द रॉंग वे. घरी सगळं ठीक आहे ना? इज एव्हरीथिंग ओके ॲट होम. दार लॉक करायला विसरू नको. डोंट फॉरगेट टू लॉक द डोअर. नेक्स्ट सेंटेन्स, ती घाईघाईने निघून गेली. एखादी व्यक्ती पटकन निघून गेली किंवा घाईघाईने निघून गेली तर आपण बोलतो की ती घाईघाईने निघून गेली. तेव्हा बोला, शी लेफ्ट इन अ हरी. से, शी लेफ्ट इन अ हरी. शी लेफ्ट इन अ हरी. ती घाईघाईने निघून गेली. देन नेक्स्ट, तू तिच्याशी बोलणे का टाळत आहेस? वाय आर यू अवॉइडिंग टॉकिंग टू हर. वाय आर यू अवॉइडिंग टॉकिंग टू हर. वाय आर यू अवॉइडिंग टॉकिंग टू हर. तू तिच्याशी बोलणे का टाळत आहेस? तो केवळ योगायोग होता. तुम्हाला एखाद्याला बोलायचं की तो केवळ योगायोग होता तर बोला, इट वॉज जस्ट अ कोइन्सिडन्स. इट वॉज जस्ट अ कोइन्सिडन्स. इट वॉज जस्ट अ कोइन्सिडन्स. सपोज तुम्हाला बोलायचंय की तो केवळ योगायोग आहे, तेव्हा बोला, इट इज जस्ट अ कोइन्सिडन्स. और यू कॅन से इट्स जस्ट अ कोइन्सिडन्स. द नेक्स्ट सेंटेन्स, तो कोणावरही विश्वास ठेवत नाही. ही डझंट ट्रस्ट एनीवन. ही डझंट ट्रस्ट एनीवन. ही डझंट ट्रस्ट एनीवन. तो कोणावरही विश्वास ठेवत नाही. ती कोणावरही विश्वास ठेवत नाही. शी डझंट ट्रस्ट एनीवन. देन नेक्स्ट सेंटेन्स, त्यानं खरोखरच मोठी चूक केली आहे का? तुम्हाला जर बोलायचं आहे किंवा एखाद्याला विचारायचंय की त्यानं खरोखरच मोठी चूक केली आहे का, तेव्हा विचारा, हॅज ही रिअली मेड अ बिग मिस्टेक. से, हॅज ही रिअली मेड अ बिग मिस्टेक. से, हॅज ही रिअली मेड अ बिग मिस्टेक. त्याने खरोखरच मोठी चूक केली आहे का? तो केवळ योगायोग होता. इट वॉज जस्ट अ कोइन्सिडन्स. तो केवळ योगायोग आहे. इट इज जस्ट अ कोइन्सिडन्स. तो कोणावरही विश्वास ठेवत नाही. ही डझंट ट्रस्ट एनीवन. ती कोणावरही विश्वास ठेवत नाही. शी डझंट ट्रस्ट एनीवन. त्यानं खरोखरच मोठी चूक केली आहे का? हॅज ही रिअली मेड अ बिग मिस्टेक. नेक्स्ट सेंटेन्स,
तू रात्रभर जागा राहणार आहेस का? आर यू गोइंग टू बी अवेक ऑल नाईट? आर यू गोइंग टू बी अवेक ऑल नाईट? आर यू गोइंग टू बी अवेक ऑल नाईट? तू रात्रभर जागा राहणार आहेस का? अवेक, अवेक मीन्स जागे राहणे. तू रात्रभर जागा राहणार आहेस का? आर यू गोइंग टू बी अवेक ऑल नाईट? देन नेक्स्ट सेंटेन्स, उद्या तुला शाळेत जायचं नाहीये का? डोंट यू वॉन्ट टू गो टू स्कूल टुमारो? उद्या तुला शाळेत जायचं नाहीये का असं जेव्हा विचारायचं असेल तेव्हा विचारा डोंट यू वॉन्ट टू गो टू स्कूल टुमारो? उद्या तुला शाळेत जायचं नाहीये का? डोंट यू वॉन्ट टू गो टू स्कूल टुमारो? सपोज तुम्हाला एखाद्याला विचारायचं आहे की उद्या तुला ऑफिसला जायचं नाहीये का, तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलाल ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करू शकता. याचा काही अर्थ लागत नाही. जर तुम्हाला बोलायचे की याचा काही अर्थच लागत नाही तेव्हा बोला इट डझंट मेक एनी सेन्स. इट डझंट मेक एनी सेन्स. इट डझंट मेक एनी सेन्स याचा काही अर्थच लागत नाही. देन नेक्स्ट सेंटेन्स, 10 मिनिटात तयार व्हा. गेट रेडी इन 10 मिनिट्स. गेट रेडी इन 10 मिनिट्स. जर तुम्हाला बोलायचं असेल की 5 मिनिटात तयार हो तेव्हा बोला गेट रेडी इन 5 मिनिट्स. देन नेक्स्ट सेंटेन्स, ती कॉल उचलत नाहीये. तुम्ही एखाद्याला फोन करताय पण ती फोन उचलत नाहीये तेव्हा बोला शी इज नॉट पिकिंग अप द कॉल. से शी इज नॉट पिकिंग अप द कॉल. याचा काही अर्थ लागत नाही. इट डझंट मेक एनी सेन्स. 10 मिनिटात तयार हो. गेट रेडी इन 10 मिनिट्स. जर 5 मिनिटात तयार हो असं बोलायचं असेल तर बोला गेट रेडी इन 5 मिनिट्स. ती कॉल उचलत नाहीये. शी इज नॉट पिकिंग अप द कॉल. नेक्स्ट सेंटेन्स, मी काय म्हटलं होतं आठवतं का? तुम्हाला एखाद्याला विचारायचंय की मी काय म्हटलं होतं आठवतं का तेव्हा विचारा डू यू रिमेंबर व्हॉट आय सेड? मी काय म्हटलं होतं आठवतं का? डू यू रिमेंबर व्हॉट आय सेड? देन नेक्स्ट, हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे. दिस इज बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग. हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे. दिस इज बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग. हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे. दिस इज बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग. देन नेक्स्ट सेंटेन्स, तो फक्त बहाणे करत आहे. हे सेंटेन्स तुमच्यासाठी आहे. याचा आन्सर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. कृपया तुमचा आवाज कमी करा. एखादी व्यक्ती खूप मोठ्यानं बोलत असेल आणि तुम्हाला त्यांना सांगायचे की आवाज कमी कर किंवा आवाज कमी करा तेव्हा बोला प्लीज लोअर युअर व्हॉइस. से प्लीज लोअर युअर व्हॉइस. कृपया तुमचा आवाज कमी करा. प्लीज लोअर युअर व्हॉइस. देन नेक्स्ट, तुला नियमांचं पालन करावंच लागेल. यू मस्ट फॉलो द रूल्स. यू मस्ट फॉलो द रूल्स. यू मस्ट फॉलो द रूल्स. देन नेक्स्ट, मला माझं घड्याळ कुठेच सापडत नाहीये. आय कांट फाइंड माय वॉच एनीवेअर. आय कांट find my watch anywhere. मला माझं घड्याळ कुठेच सापडत नाहीये. आय कांट फाइंड माय वॉच एनीवेअर. कृपया तुमचा आवाज कमी करा. प्लीज लोअर युअर व्हॉइस. तुला नियमांचं पालन करावंच लागेल. यू मस्ट फॉलो द रूल्स. मला माझं घड्याळ कुठेच सापडत नाहीये. आय कांट फाइंड माय वॉच एनीवेअर. नेक्स्ट सेंटेन्स,
त्याने याचा चुकीचा अर्थ काढला. तुम्हाला एखाद्याला सांगायचं की त्याने याचा चुकीचा अर्थ काढला, तेव्हा बोला ही मिसइंटरप्रिटेड इट. से ही मिसइंटरप्रिटेड इट. मिसइंटरप्रेट मीन्स चुकीचा अर्थ काढणे किंवा भलताच अर्थ लावणे मीन्स मिसइंटरप्रेट. इट प्रोनाउन्स मिसइंटरप्रेट. आर इज अ सायलेंट लेटर. द नेक्स्ट सेंटेन्स, तुम्ही चुकीचा अर्थ काढत आहात किंवा तुम्ही चुकीचा अर्थ लावत आहात असं बोलायचं असेल तेव्हा बोला यू आर मिसइंटरप्रेटिंग. यू आर मिसइंटरप्रेटिंग. यू आर मिसइंटरप्रेटिंग. तुम्ही चुकीचा अर्थ काढत आहात. आता हे सेंटेन्स तुमच्यासाठी आहे. माझा मोबाईल कुठेही सापडत नाही. याचा आन्सर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग.